हॅलो विद्यार्थी मित्रांनो, BMS लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण BMS फर्स्ट इयर संस्कृत हा सब्जेक्ट पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, संस्कृतचे 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1 हा आपला स्कोरिंग सब्जेक्ट असतो. त्यामध्ये ग्रामरचा पोर्शन जास्त आहे, संधी, समास, अव्यय, उपसर्ग, कारक. आणि पार्ट 2 म्हणजे पेपर 2 जो असतो तो मध्ये थेरॉटिकल पोर्शन आहे. तर आपण ही संस्कृतची सिरीज पूर्णपणे पाहणार आहोत. तर आज आपण संस्कृतचा फर्स्ट चॅप्टर पेपर 1चा संस्कृत वर्ण परिचय याला सुरुवात करूया. तर स्वर म्हणजे काय? जो ध्वनी स्वतंत्रपणे उच्चारित होतो त्याला स्वर म्हणतात. म्हणजे बघा, आता आपण जसे अ, आ, ई हे जे शब्द आपण वर्ण उच्चार करतात त्याला आपण दुसऱ्या वर्णाची मदत लागत नाही, त्याला स्वर म्हणतात. तर स्वरची संख्या किती आहे? 13 आहे. तर कोणकोणते स्वर आहेत? अ, आ, ई, उ, ऋ या असे औतक स्वर हे. और नेक्स्ट हे व्यंजन. तर आपल्याला स्वर उच्चारण्यासाठी वर्णाची गरज लागत नाही, पण व्यंजन उच्चारण्यासाठी आपल्याला स्वरांची मदत लागते. तर व्यंजनाची संख्या किती आहे? 33 आहे. व्यंजन किती आहे? 33. कौन से? क से ह तक. मतलब व्यंजन जो क से यहाँ तक, पहला देखो क ख ग घ न, इसको अपन क वर्ग बोलेंगे. और च छ ज झ त्र, इसको अपन च वर्ग बोलेंगे. ट ठ ड ढ न, इसको ट वर्ग बोलेंगे. ऐसे ही त प य श वर्ग. व्यंजन कितने हैं? 33. फिर देखेंगे माहेश्वर सूत्र. तो दोस्त, माहेश्वर सूत्र इसमें से यूनिवर्सिटी एग्ज़ाम में फिक्स एक MCQ रहता है. और संस्कृत वर्ण परिचय जो चैप्टर है उसमें से यूनिवर्सिटी एग्ज़ाम में 5 MCQ आते हैं. तर माहेश्वर सूत्र बघा, माहेश्वर सूत्राला आपण माहेश्वर सूत्र म्हणजे भगवान शंकरांनी डमरू वाजल्यानंतर त्याची उत्पत्ती झाली असे म्हटले आहे. तर माहेश्वरी सूत्राला पाणिनी सूत्र, प्रत्याहार सूत्र, शिवसूत्र असे सुद्धा म्हणतात. तर माहेश्वर सूत्र यांची एकूण संख्या 14 आहे. युनिव्हर्सिटीचा फेवरेट क्वेश्चन आहे की माहेश्वर सूत्र यांची संख्या किती आहे? तर 14 आहे, ते लक्षात ठेवायचे. आणि कोणकोणते माहेश्वर सूत्र आहे हे आपण पाहूया. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, माहेश्वर सूत्र 14 आहेत आणि ते खालीलप्रमाणे आहेत. ऐ ऊन, रूल रूप, ए ओंग, ऐ औच, है वरट, लन, गेम गणनम, झबय, गडदश, जब गडदश, खप छटत चटत्व, कपय, शसर हल. या हे तुम्हाला पाठांतर करण्याचे गरजेचेच आहेत. आणि कोणत्या नंबरला कोणते सूत्र आहे, कोणते माहेश्वर सूत्र आहे हे सुद्धा तुम्हाला पाठ असले पाहिजे. आणि माहेश्वर सूत्र 14 आहेत हे लक्षात असले पाहिजे. आणि पूर्ण सिरियल वाईजली कोणत्या नंबरला कोणते सूत्र आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. तर हे तुम्हाला पाठांतरच करणे गरजेचे आहे. तर नेक्स्ट पॉइंट पाहूया, वर्ण उच्चारण स्थान. ये वर्ण उच्चारण स्थान इतना इम्पोर्टेंट है कि इसमें से भी एक MCQ फिक्स रहता है, 1 या 2 MCQ फिक्स रहते हैं. तो वर्ण उच्चारण स्थान जो है वो अपने को 10 बताए हैं. तो पहला देखेंगे कंठ. कंठ का सूत्र है अखु विसर्जनीयानाम कंठ. तो इसमें से अखु विसर्जनीयानाम कंठ है. यामध्ये वर्ण बघा कोणकोणते येतात. आता इथे बघा अ, आ, क वर्ग आणि विसर्ग सांगितले. तर यामध्ये सर्वात सोपी ट्रिक बघा, अ सूत्रामध्येच कंठचं कोणते? अकु विसर्जनीय कंठ. त्यामध्ये अ येते, आ येते, कुचं क येते आणि विसर्जनीय म्हणून विसर्ग येते. तसेच दुसरं तालूचं सूत्र काय आहे? इच्युएशननाम तालू. तर त्यामध्ये वर्ण कोणते उच्चारतात बघा आपण. इच्युएशननामधलं ई बघायचं, ई नंतर दीर्घ ई, च वर्ग म्हणजे च वर्गमध्ये कोणते? च छ ज झ य आणि य मधलं य आणि श. इच्युएशनना तालू. मुर्दा, ऋटुरशांना मुर्दा. त्यामध्ये वर्ण कोणकोणते येतात बघा. आता रू आणि पुढचं ट आहे इथलं, तर इथं ट वर्ग येतात आणि पुढचंच र आणि श. तसेच इथे दंत, लुतुलसांनाम दंता. ह्याच्यामध्ये वर्ण उच्चारतात बघा. लू हे तू मधलं त वर्ग आणि ल स. ओष्ट, उपपद्यमानियाना ओष्ट.
आता ह्याच्यामध्ये वर्ण बघा, उपपद्यमानानं मोस्ट आहे ना, तर ऊ मधलं ऊ, दीर्घ ऊ, प वर्ग. नेक्स्ट आहे कंठतालू. कंठतालूचं सूत्र आहे ऐ दैतो कंठतालू. त्याचे वर्ण उच्चार करतात बघा आपण, ए दैतो ना ए ऐ, कंठोष्ठ, औदत्तो कंठोष्टम सूत्र आहे कंठोष्ठचं. तर त्यामध्ये वर्ण कोणते उच्चारतात? ओ औ. नेक्स्ट आहे जीवामूल. जीवामूल्यस्य जीवामूलम. त्यामध्ये वर्ण आहे क ख. ओष्ठदंतमध्ये आहे सूत्र वकारस्य दंतोष्टम. त्यामध्ये वर्ण व उच्चार जातात, वकारस्य व. नासिक, गेमगणना नासिक. वर्ण ह्याच्यामध्ये अनुस्वार येतात. तर यामध्ये बघा आपण, जसे की अकुविसर्जनीयानाम कंठ आहे, तर त्यामध्ये सूत्र बघायचं आणि सूत्राचे स्टार्टिंग लेटर अ, आ, कचं क वर्ग आणि विसर्ग म्हणून विसर्ग वर्ण उच्चारले जातात. तर हे तुम्हाला ह्याचे सूत्र पाठ असणे आवश्यक आहे. हा बघा आपल्या बुकमध्ये टेबल दिलेला आहे, कंठ, अकुविसर्जनीय कंठ आणि वर्ण हे आपण पाहिलेलं आहे. तर हे सूत्र तुम्हाला पाठ असले पाहिजेत. नेक्स्ट पॉईंट आहे प्रयत्न. प्रयत्न 2 प्रकारचे असतात, बाह्य प्रयत्न आणि आभ्यंतर प्रयत्न. तर आभ्यंतर प्रयत्न 5 सांगितले आहेत आणि बाह्य प्रयत्न 11 सांगितले आहेत. आभ्यंतर प्रयत्न कोणकोणते? स्पष्ट, ईषत स्पृष्ट, विवृत्त, ईषत विवृत्त आणि संवृत्त. आणि बाह्य प्रयत्न 11 सांगितले आहेत, आभ्यंतर प्रयत्न 5 सांगितले आहेत. तर आभ्यंतर प्रयत्न जे म्हणजे आपण आतल्या आत बोलतात, तोंडाच्या आतल्या आत बोलतात, त्यांना आभ्यंतर प्रयत्न असे म्हणतात. तर आभ्यंतर प्रयत्न 5 आहेत. स्पृष्ट, पहिला आहे स्पृष्ट. तर स्पृष्टमध्ये काय आहे बघा, आपण जे आपण वर्ण उच्चारतात ते आपल्या एकदम स्पर्श अक्षरे निघतात. जसे क, ख, ग, घ हे स्पर्श आवाज येतो आपल्याला, त्यांना स्पर्श असे म्हणतात. तर स्पृष्टचं सूत्र आहे स्पृष्ट प्रयत्नम स्पर्शनाम, की आपण बोलत असताना जीभ, टाळू, तोंड इत्यादी उच्चारस्थानांना स्पर्श करते, त्यांना स्पृष्ट असे म्हणतात. आणि त्याचं स्पृष्ट आहे स्पृष्ट प्रयत्नम स्पर्शनाम. आणि ईषत स्पृष्ट. ईषत स्पृष्ट म्हणजे कसं आहे बघा, ईषतचा अर्थ असा आहे थोडा स्पर्श. आता थोडा स्पर्श, तर इथे बघा ईषत स्पृष्ट अंतस्थानाम सूत्र सांगितलं आहे. मग अंतस्थानाम कोणते? थोडा स्पर्श. जसे की य, व, र, ल यांना आपल्याला थोडा स्पर्श करावा लागतो, ते ईषत स्पृष्ट. विवृत्त. विवृत्त म्हणजे उघडा. जसे विवृत्त म्हणजे उघडा सांगितले त्यांनी, त्याचा उच्चार करण्यासाठी आपल्याला तोंड उघडावे लागते. स्वरांचा हा प्रयत्न आहे. विवृत्त स्वरनाम. तर आपल्याला कोणते बघावे लागते? स्वर. विवृत्त स्वरनाम. तर स्वर कोणते? अ से औतक, अ, ई, आ, ई, ई, उ, ऊ, रू, रू ते. आणि ईषत विवृत्त म्हणजे थोडे उडे, जे की आपल्याला ईषत विवृत्त उष्मानाम म्हणजे श, श, स, ह यामध्ये थोडी आपल्याला जीभ अशी कमी उचलावी लागते ना. ईषत विवृत्तम उष्मानाम, श, श, स, ह हे 4 वर्ण ईषत विवृत्तमध्ये येतात. आणि संवृत्त म्हणजे रस्व, अ चा फक्त इथं उच्चार येतो. हे बघा आभ्यंतर प्रयत्न इथे दाखवलेले आहेत. क, ख, ग, न, च हे स्पृष्ट, ईषत स्पृष्ट, य, र, ल, व ईषत स्पृष्ट अंतस्थानाम. जे अंतस्थान आहेत य, र, ल असे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. विवृत्त स्वरानाम म्हणजे थोडेसे उघडा, तर अ, ई, उ स्वरानाम लक्षात ठेवू शकतात. ईषत विवृत्त उष्मानाम, उष्म म्हणजे श, श, स, ह. आणि संवृत्त रस्व. हे बघा क, ख, ग, घ हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक आणि कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असताल तर बेल आयकॉन लाईक, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.